तर स्टार्टिंगला इकडे हे अशी डिझाईन काढली आहे आणि इथे छोटंसं फ्रॉक काढलं आहे आणि तिथे थोडंसं पाणी सांडलेलं होतं. त्या पाण्यावरती माझा पाय घसरला आणि मी एकदम पडायला आले. आमच्याकडं ताट घासायला लागते म्हणून आम्ही असं पत्रवाळी दुरणमध्ये खातोय. केलं मला अजिबात आवडलं नाही. म्हणजे माझ्या फंक्शनच्या वेळी तिने माझा इतका जास्त पचका केलाय ना. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? आत्ता सकाळचे 11:15 वाजले आणि जस्ट माझं आवरलंय. तरी पण घरातील थोडीशी कामे बाकी आहे. कपडे धुवायचे बाकी आहेत जे की आता आई धुतील. आणि आज माझी येणार आहे मेहंदी आर्टिस्ट. आज आम्हाला मेहंदी काढायची आहे. तर ती 11 वाजता येते बोलली, कारण आम्हाला काढायला पण भरपूर वेळ असा लागणार आहे. जवळजवळ मला वाटतं 5-5.5 तास तर आरामशीर जातील. 5-5.5 तास तर आमच्या आरामात जातील. त्यामुळे मग आम्ही लवकरचा टाइम ठेवला की 11ला तू ये, मग तिथून पुढे आपण स्टार्ट करूयात. कारण मला कंटिन्युअसली बसलं जाणार नाही आणि त्यामुळे मग वेळ लागेल. थोडंसं उठत बसत अशी आम्हाला मेहंदी काढावी लागणार आहे. तर ती येणार आहे. आणि सकाळी आज मी 6 वाजेलाच उठले. तर बऱ्याच दिवसानंतर एवढ्या लवकर उठली आहे मी. आणि झोप माझी अजिबात झालेली नाही आहे. मी फक्त 3 तास झोपली आहे. कारण रात्री मी 3ला झोपले आणि सकाळी 6ला उठले. त्यानंतर ना लगेच घरातली कामं करायला घेतली, आवरून घेतलं. माझ्या एका फ्रेंडची कालच डिलिव्हरी झाली आहे. सो तिला मी हॉस्पिटलला भेटायला गेले होते. म्हटलं आता मला परत तिला भेटायला जाता येणार नाही, कारण आज मेहंदी आर्टिस्ट येणार आहे. दिवस माझा त्याच्यामध्ये जाईल आणि रात्रीपासून पाहुणेसुद्धा येणार आहेत. तर पाहुणे कोण कोण येणार आहे हे मी तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच. तर त्यामुळे मग माझं काही जाणं झालं नसतं. म्हटलं चला आत्ता वेळ आहे सकाळी, तर आपण जाऊन तिला भेटून येऊयात. तिचं बाळ कसं आहे ते पण बघता येईल आणि तिची तब्येत कशी आहे ते पण बघता येईल. तर हे असं काहीसं आहे. आणि आत्ता काम आवरून घेतलं मी, माझ्याकडनं जेवढं होईल पटपट तेवढं. फक्त कपडे बाकी आहेत, सो ते आई करतील. आणि आता जस्ट फरशी पुसली. मला इतकं जास्त गरम होतं आहे. मी मागे येऊन बसले बेडरूममध्ये, कारण तिकडे आवाज येत होता आणि फॅन पण चालू आहे. म्हटलं माझा व्यवस्थित आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, म्हणून मग मागे येऊन बसली आहे. तर माझं सगळं आवरून झालं आहे. फक्त 15 मिनटं बाकी आहे. 15 मिनटामध्ये ती येऊन जाईल मेहंदी आर्टिस्ट. सो ती आल्याच्या नंतर ना मग ज्या आहे ती मेहंदी मी दाखवते तुमच्यासोबत, शेअर करते की मेहंदी कशी काढली आहे काय, आणि आज दिवसभरामध्ये काय काय घडतंय ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. सो तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि मला इतकं जास्त गरम होतंय, माझा हात पण दुखतोय मोबाईल पकडून पकडून. आता जास्त सहन नाही होत कुठल्या गोष्टी, असं व्हायला लागलं. तर चला दिवसभरामधल्या गोष्टी मी तुमच्यासोबत अशा शेअर करते. आत्ता 11:15 वाजले आणि 11 वाजताच जसं मी तुम्हाला बोलले त्याच टाईमला बरोबर आर्टिस्ट आलेली आहे. आणि इकडे मी मेहंदी स्टार्ट केली आहे. तर तुम्हाला दाखवते मेहंदी स्टार्टिंगला कशी काढली आहे. बाकी मग पूर्ण डिझाईन झाल्याच्या नंतर तुमच्यासोबत शेअर करते. तर स्टार्टिंगला इकडे हे अशी डिझाईन काढली आहे आणि इथे छोटंसं फ्रॉक काढलं आहे. बघू शकतो 11:15 वाजले. बघू आता केव्हा संपते. 11:30ला नाही, सॉरी 11 वाजता स्टार्ट केली, 11:15 तेवढी झाली. आता या एका हातावरची मेहंदी आमची कंप्लीट झाली आहे. आणि जवळजवळ 1.25 तास लागला असेल ना, 1.25 तास लागला मला ही मेहंदी काढायला. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मी इतक्या वेळ दम धरला बसायला, नाहीतर एरवी मला जेवायला 5 मिनटं बसले जात नाही खाली. पाट वगैरे थोडीशी गळून आली होती, तर आता ब्रेक घेतला. आणि आता मेहंदी थोडीशी निघती आहे म्हणून त्याला साखरेचं पाणी लावतोय. ही मिक्स करते. तिचा फेस मी तुम्हाला काय दाखवत नाही आहे. आणि अशी काहीशी मेहंदी झाली आहे, तर ही ते निघते. त्यामुळे मग इथे आता मेहंदीच ते साखरेचं पाणी लावायचं आहे. बट आमच्याकडे लिंबूच नाही आहे, फक्त साखर आणि पाणी मिक्स करणं चालू आहे. जास्त होतंय का? ओके. ओल्यावर लावायला जमत नसेल ना? आता एवढी काढून झाली आमची मेहंदी. 1:45 वाजले. ब्रेक घेतलाय आणि पाठीमागचं राहिलंय तेवढं होऊन जाईल कम्प्लीट. शूट घ्यायचं होतं मला थोडंसं, मी रील बनवणार आहे. त्यामुळे मग हे पडतीये मेहंदी, त्यामुळे म्हटलं आधी हे शूट करून घेऊया
आणि मग नंतर ना बॅकची काढू. तर आता ही बॅकची पूर्ण झाल्याच्या नंतर ना मग तुम्हाला दाखवेल मी पूर्ण मेहंदी कशी आहे आणि मग बघू कशी वाटते पूर्ण फुल मेहंदी. अजून हे पण रंगवायचं आहे तर ते पण लास्टला रंगवणार आहे. आणि याच्यावरती साखरेचं पाणी लावलं आहे कारण ती पडती म्हणजे अशी गळून पडती आहे त्यामुळे. तर चला आता समोसे आणलेले आहे ते समोसे खाऊन घेतोय आणि मग नंतर ना ही साईड झाल्याच्या नंतर तुमच्यासोबत शेअर करते. तर आमची मेहंदी काढून झाली 4 वाजेला. म्हणजे आम्ही स्टार्ट केली होती काहीतरी 11:20 11:25 अशा वेळेला. म्हणजे ती 11 वाजता आलेली आर्टिस्ट पण आम्ही स्टार्ट तेव्हा केलं होतं. आणि त्यानंतर मग आता 4 वाजता आमची मेहंदी संपून झाली काढून. मध्ये एक तासभर तर आमचा असंच गेला असेल कारण मध्ये नाश्ता केला, शरबत वगैरे घेतलं 2 वेळा. त्यानंतर माझं शूट मी मध्ये करून घेतलं मेहंदीचं त्यामुळे तेवढासा वेळ लागला आणि मध्ये बराच वेळ आमचा वाया गेला. परत मी पण कंटिन्यू बसली नाही. म्हणजे इकडची फ्रंट साईड झाली की मी उठले, बॅक साईड झाली की मी उठले. ते इकडे पण सेम तसंच केलं. फ्रंट साईड झाली की उठले, बॅक साईड झाली की उठले. कारण पाठ गळून येत होती, जास्त वेळ बसला जात नव्हता. तरी पण मी आज खूप दम मारला आणि बराच वेळ मी निवांत बसले होते. तर मेहंदी तर काढून झाली. हे अशी तुम्हाला मी शेअर केलीच आहे कशी काढली आहे. तर मेहंदी काढून झाली. त्यानंतर साखरेचं पाणी लावून झालं होतं, एका साईडचं बाकी होतं. आर्टिस्ट गेल्यानंतर ती मेहंदी जेव्हा थोडीशी सुकली त्यानंतर मी एका साईडने साखरेचं पाणी लावून घेतलं ना. आता जरा मोबाईल असा खाली ठेवून देते, माझा हात खूप जास्त दुखतोय. मला साधा मोबाईल पण पकडला जात नाही, इतका जास्त हात दुखतोय माझा. तर माझा तुम्ही अवतार बघू शकता, मी अजिबात काही आवरू शकत नाही. आता सकाळी मी मला वाटतं 7 वाजेला आवरलेलं आहे. नाही सॉरी 7 नाही 7:30 पावणे 8ला मी आवरलेलं आहे. त्याच्यानंतर मी काही आवरलं नाही. 2 वेळा विजयकडनं केस बांधून घेतले, 2 वेळा रबर लूज झालं होतं कारण मी इथं पडली होती, म्हणजे लोळत होते. तर ते पूर्ण रबर लूज झालं होतं, विजयकडनं 2 वेळा बांधून घेतलं. आणि अशाच अवतारात मी आहे. फ्रेशसुद्धा झाली नाही आज म्हणजे दुपारचं, कारण माझ्या हाताला मेहंदी आहे अशा प्रकारे. आणि आर्टिस्टने सांगितलं आहे की उद्या सकाळपर्यंत पाण्यामध्ये हात नाही डुबवायचा, पण मी ते काही करू शकत नाही. आणि म्हटलं आता जेवढी राहिली आहे तेवढी ठीक आहे. ही एवढी जी आहे तळहाताची ती मी काढून टाकली अशी चोळून, कारण मला ते खूप असं इरिटेट होऊ लागलं होतं. आणि हे जे कांड्याचं होतं ते पण रंगलं आहे. म्हटलं ठीक आहे 2 दिवसात कलर येऊन जातो जेवढा पाहिजे तेवढा. अजून उद्याचा दिवस जायचा आहे, मग परवा दिवशी फंक्शन आहे. सो म्हटलं हे जे आहे ते मी काढून टाकते. आणि संध्याकाळी झोपायच्या अगोदर जे आहे पूर्ण हात स्वच्छ धुवून घेईल आणि नंतरच मी झोपेल. आणि या चिकट याच्यामध्ये मी नाही झोपू शकत, हे पूर्ण चिकट झालं आहे साखरेच्या पानामुळे. तर असं काहीचं आहे. आणि हे जे आई बाबा नाव लिहिलं आहे ना ते मला खूप जास्त आवडलं. म्हणजे हे मी तिला सजेस्ट केलं होतं. एक मी मेहंदीचा फोटो बघितला होता आणि आई बाबाच नावाचा, सो हे मी तिला सजेस्ट केलं. बाकी डिझाईन तिच्या मनाची आहे. सो असं काहीचं आहे. आणि आर्टिस्टने खरंच छान मेहंदी काढली. बाकी आता ती रंगेल कशी नाही ते उद्याच कळेल किंवा परवाच कळेल. बाकी डिझाईन तर तिने मस्त काढली आहे. आणि आजचा दिवस असा काहीचा गेला, खूप दगदगीचा. आणि ह्या सगळ्यामध्ये ना मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. परवा दिवशीच घडलं असं की मी बाथरूममध्ये जात होते आणि तिथे थोडंसं पाणी सांडलेलं होतं. त्या पाण्यावरती माझा पाय घसरला आणि मी एकदम पडायला आलेली. तितक्यात मी भिंतीला पकडलं. तर तितक्यात ना मी भिंतीला पकडलं आणि भिंतीला पकडल्यावरती असं झालं की पकडून सुद्धा मला कंट्रोल आला नाही स्वतःवरती. आणि असं जे दरवाजाची कडी असते ना आपली, ती कडी मला इथे लागली, बघू शकता इथे लागली. आणि पूर्ण असं आतलं मांस दिसत होतं, जी व्हाईट स्किन असते ना आपली ती दिसत होती आतली. इतकं डेंजर लागलं. तेव्हा मी घरी एकटीच होते. मला असं वाटलं की आता गेलं, म्हटलं आता डोकं फुटलं माझं, चांगलं ब्लड येत आहे. इतकं जोरात डोळ्यात पाणी आलं माझ्या. मग मी 2 मिनटं तिथंच उभं राहिले. मग मी मिररमध्ये जाऊन बघितलं तर नॉर्मल लागलेलं होतं. म्हणजे त्या मला खूप जास्त लागलं खरं तर, ते एकदम खोलवर लागलं पण ब्लड वगैरे आलं नाही आणि हॉस्पिटलला जाण्याची गरज पडली नाही. जेव्हा मला लागलं तेव्हा मला असं वाटलं की मला आता पहिले विजयला कॉल करून बोलवावं लागेल घरी की आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे. आणि आई विजय दोघंजण कामानिमित्त बाहेर गेले होते, मी एकटीच होते घरी. असं काहीचा कुटाणा करून ठेवला मी. 2 दिवस झाले त्याला. आणि काल मी क्लीनअपसाठी गेले होते, तिथे पण काय पचका झाला ना हे पण मी तुमच्यासोबत शेअर करते आता. म्हणजे इथलं मला माहिती नाही आता कुठलं पार्लर व्यवस्थित होतं. माझ्या फ्रेंड्सच्या आहेत 1-2 पार्लर, पण ते दूर होते, मग मी तिकडे नव्हते जाऊ शकत.
मग म्हटलं इथं आहे तर इथं क्लीनअप आणि आयब्रोज करून घेईल. तर तिकडे गेले आयब्रोज करायला आणि त्या बाईने इतका जास्त पचका केला. इकडे बघू शकता इतक्या विरळ माझ्या केल्यात ना तिने. मला ब्रॉड आयब्रोज आवडतात. इकडे पूर्ण तिने बारीक केल्या, इथे कट बसवला आणि अशा काहीशा तिने केल्या. मला अजिबात आवडल्या नाही. म्हणजे माझ्या फंक्शनच्या वेळी तिने माझा इतका जास्त पचका केला आहे ना की मला इतका राग आला होता तिचा. बघू शकता तुम्ही हे पूर्ण सरळ लाईनमध्ये घेतल्या आणि अशा आयब्रोज नसतात, मला आवडत नाही. मी तिला खूपदा सांगितलं की अशा नाही, अशा करायच्या फक्त क्लीन करायच्या, तरी पण तिने हा पचका करून ठेवला. त्यातली त्यात इथे कट बसवला बघू शकता. हे पूर्ण आतमध्ये घालवलं आणि माझं फंक्शन आहे त्यामुळे मला जास्त इरिटेड होत आहे. आणि मला नंतर असं वाटलं मी घरी केलं असतं ना तर एक वेळेस मला बुरलं असतं, बाहेर उगाच केल्या, पण आता ऑप्शन नव्हतं आणि हे असं काहीसं घडलं. त्यानंतर क्लीनअप मी करून आले. क्लीनअप ठीकठाक केलं तिने, पण आयब्रोज पूर्ण पांगवले. असं माझ्यासोबत माझ्या फंक्शनच्या वेळी घडलं. हे ते लागलं ते वेगळं आणि हे आयब्रोचं झालं असं. मी जेव्हा क्लीनअप केलं तेव्हा इथे बँडेज लावलं छोटंसं आणि त्यानंतर क्लीनअप केलं. म्हटलं ते मसाजने आणि क्रीमने वगैरे मला त्रास होईल डोक्याला लागल्यामुळं. सो असं काहीसं घडलं. आणि कालच्या दिवसात मी व्लॉग बनवला नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या असत्या कालच. त्यांना काल काही व्लॉग शूट केला नाही, आज करते. तर चला आता हे पण सांगते की आज पाहुणे कोण येत आहे आमच्याकडे. तर माझी ताई आणि माझा भाऊ हे दोघं जण येतात. ते माझी एक छोटी नणंद पण येणार होती आज, पण त्यांचं ऐनवेळी कॅन्सल झालं. मग त्या आता उद्या येतील. उद्या माझ्या बहुतेक 2 नंदा येतील आणि एकीचं कन्फर्म नाही आहे केव्हा येणार आहे. तर मला बोलताना दम लागतोय सारखं. तर माझी बहीण आणि भाऊ आता येतील थोड्या वेळाने. आता 6 वाजले. थोड्या वेळानं म्हणण्यापेक्षा 8-8:30 येतील ते. संभाजीनगरवरून इथपर्यंत जालन्याला येईपर्यंत 1 तास 1.5 तास तर आरामशीर जातो. आणि इथला आदला मधला थोडासा जो वेळ आहे तो असं 2 तास 8 वाजेपर्यंत येतील, 8-8:15. मग ते आल्याच्या नंतर ना बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. खरं तर माझा मेकअप ती करणार आहे माझी बहीण, त्यामुळे सगळ्या गोष्टी ती घेऊन येणार आहे. आल्याच्या नंतर मग त्या गोष्टी पण बघते की काय आणलं आहे काय नाही आणलं आहे. एक एक्साइटमेंट असती. आणि जी फ्लावर ज्वेलरी आहे ती पण मला बघायची एक्साइटमेंट आहे. सो ती पण बघून घेईल आणि थोडं तुमच्यासोबत शेअर करते काय होतं काय नाही. उद्याचा शेवटचा दिवस आहे, परवा तर कार्यक्रम आहे आणि उद्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे उद्या खूप तयारी करायची, खूप जास्त तयारी करायची आहे. आणि उद्याचा व्लॉग जो आहे तो मी शूट करणारच आहे, त्यामुळे तुम्हाला त्या व्लॉगमध्ये बघायला मिळेलच उद्या काय काय होईल काय काय नाही. तर चला खूप झाली माझी बडबड, माझा पण घसा सुकतोय. मी आता जरा पाणी पिते आणि थोडा वेळ आराम करते, कारण मी हिंदीला हाताला असल्यामुळे मी काहीही करू शकत नाही आहे आणि घरात काही कामं पण नाही आहे. आईन हे दोघं जण आता परत बाहेर गेलेत, काम होतं म्हणजे आम्हाला फिल्टर घ्यायचं आहे, तर बघू तेच बघायला गेलेत. मी गेले असते पण माझ्या मेहंदीमुळे मी काही गेली नाही आणि जाऊ नाही शकत, तर म्हटलं चला जाऊ द्या. सो असं काहीचं आहे आणि बघूयात आता ज्या गोष्टी होतात ते त्या तुमच्यासोबत शेअर करते. ए मम्मा इकडे बघ. तर किती वाजता पोहोचले तुम्ही? 8-8:30ला पोहोचले, जसं मी तुम्हाला टाईम सांगितला होता. त्याच्यानंतर थोडा वेळ बसलो, कॉफी वगैरे झाली, टाईमपास केला आणि स्वयंपाकाचं मग थोडंसं करून घेतलं आहे. मी तर काय हात नाही लावला, पाण्यात हात नाही टाकलं, म्हणून अर्धा इने केला ताईने, अर्धा आई करतात ते. तर आता इथं बसलो होतो गप्पा मारत. इकडे आमचं यंकू पंकू. तर आज जसं तुम्हाला बोलले आज हे आल्या, उद्या नंद वगैरे येतील, उद्या सगळं घर भरल आमचं. आणि 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 अजून जेवण करायचं आहे, बाकीच्या गोष्टी राहिल्या. नुसतं आल्यापासून आमचं बडबडच चालू आहे. बाकी बघू मग पुढे काय काय होतं. विजेच्या हातावर पण अजून मेहंदी काढायची आहे, फक्त 2 पॅच काढायचे दोन्ही हातावरती. ताई काढून देईल नंतर ना, तर त्याचा फोटो मी ठेवलेला आहे सेव्ह करून. सो ते पण काढायचं आहे, बघू ते पण तुमच्यासोबत शेअर करते. आणि माझा अवतार अजून असंच माझा अवतार अजून असाच आहे, मी काहीच नाही आवरलं. बघू आता डायरेक्ट सकाळी आवरेल. तर चला थोड्या वेळाने भेटते तुमच्यासोबत. माझ्या पिल्लाला ब्रेश आणलं एवढं पिल्लू काय किती माझ्या बाळाला हे येतं ते घेतलं रे. झाल्यावर तुझं राहील की तू ते स्ट्रेचेबल आहे. सुंदर आहे ग, सुंदर
महालक्ष्मी मंदिरचे कपडे. माझ्या भावाला तू घेतलं चालतंय मी म्हणलं काय आमच्याकडं ताट घासायला लागते म्हणून आम्ही असं पत्रवाळी दुरणमध्ये खातोय. इकडं बघा तू काय केलतं असं आमचं आता जेवण चालू आहे. काय बनवलं काय सकाळचं असंच चालू आहे सध्या. काय झालं का असतंय असं सांगितलं रिॲक्शन द्यायची काय गरज मग द्यायला लागते ना. तर जेवणामध्ये वांग्याची भाजी, वरण, लोणचं, चपाती. काय झालं ताट नाही दिसत त्याच्यात. ताटाचं दाखवलं ना आधीच दाखवलं. माझे पाय दुखतात म्हणून मी लांबून बसते. हा मी अशी पाय लांबून बसते. पाय मला बसल्या नाही जात म्हणून मी अशी बसते. काय तू जेवणाबद्दल सांगायली हा बोल. झाला आता बोलून मी माझं घेतलं बाई. तुम्ही मध्ये मध्ये बोलता आणि इकडे मी माझं वाज घेतलं. मग ताट दाखवायचंच नव्हतं ना. हे असं गोंधळ करते बघा. मी काहीतरी बोलत होते आणि यांनी सगळ्यांनी म्हणून वेगळाच काहीतरी गोंधळ केला. आणि मी फक्त एवढ्या समोरची 4 बोटं आणि अंगठा असे एवढं धुतलंय फक्त. बाकी मेहंदी धुतली नाही. तशी जेवण करायला बसली. काय धुतली नाहीये काढली आहे फक्त. पाण्यात हात नको घालू. असं माझं जेवण चालू. तर चला आम्ही आता जेवण करून घेतो. आणि इकडे ना माझ्या ताईने मी न सांगता माझ्या पायांना हात लावून तिने माझे पाय दाबायला चालू केले. खरं तर असंच असतं बहिणीचं आपल्या आईचं प्रेम, की आपल्याला कुठल्याही गोष्टी त्यांना सांगायची गरज नसते. त्यांना ऑटोमॅटिक कळतं. तिला माझे पाय सुजलेले दिसले आणि तिने लगेच ते दाबूनही दिले. परत 2 दिवस ती इथे होती तर तिने 2 दिवस मस्त पाय दाबत होती, चोळूनसुद्धा देत होती ऑइलने. तर खरंच खूप छान वाटलं. म्हणजे थोडेसे पाय पण मोकळे होते. एरवी तर विजय करत असतो हे सगळं काम, पण आता ताई केलं, म्हणजे ताईने केलं. त्यानंतर मग आमचे जेवण वगैरे झालेच होते. आम्ही निवांत गप्पा मारत बसलो होतो. आमच्या इतक्या जास्त गप्पा रंगल्या होत्या ना की सांगूच नाही शकत. आमचा कुठला विषय कुठे जात होता ना आम्हालाच माहिती नाही. खूप लेटपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो होतो. आणि घरात आता इतका जास्त पसारा होतो ना, तुम्हाला एक फंक्शन होईपर्यंत फक्त आणि फक्त घरामध्ये पसाराच दिसणार आहे. सो हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते मला वाटतं प्रत्येकाच्या घरी होतात जेव्हा पण काही फंक्शन असतं किंवा जेव्हा पण पाहुणे येतात तेव्हा. तर इथे जेवण झाल्याच्या नंतरनं आम्ही हा सगळा पसारा काढून बसलो होतो, कारण काही शॉपिंग केलेली होती. ती शॉपिंग एकमेकींना दाखवत होतो आणि त्याच्यामध्ये आमच्या गप्पासुद्धा चालू होत्या. तर आम्ही सगळेजण असं बसलेलो. आणि आता उद्याच्या कार्यक्रम म्हणजे 2 दिवस बाकी आहेत कार्यक्रमासाठी. तर उद्या माझ्या नणंद वगैरे येतील आणि त्या आल्याच्यानंतर मग अजून जास्त गोंधळ वाढेल. तर मग बघूयात आता आमचं फंक्शन कसं होतं आहे कसं नाही. सगळी तयारी झालीच ऑलमोस्ट. बाकी मेकअपचं वगैरे टेन्शन नाही आहे, कारण ते सगळं माझी ताई करणार आहे. ऑलरेडी तिचं म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी ती घेऊन आलेली आहे, ज्वेलरी वगैरे. त्यामुळे मला कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नाही आहे. सगळ्या गोष्टी निवांत व्यवस्थित होतील अशी तरी आशा आहे. बघूत आता काय होतं काय नाही. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटू आपण अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.